नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी मधील पाठ 5वा बाकी 20 रुपयांचं काय हा पाठ पाहणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत बाबाराव मुसळे. यांचा थोडक्यात परिचय आपण पाहूया. यांचा जन्म 1949 सालचा. प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत ते. मोहरलेला चंद्र, झिंगू, लुकू नगरभोजन हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. वारोळ, पाटीलकी, दंश, पखाल, आर्त या कादंबऱ्यासुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे इथे पेटलेले माणूस गात्रे हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. कविता संग्रह म्हणजे अनेक कविता मिळून त्याचा संग्रह केलेला असतो. मोठी कविता संग्रह असतो. तर ह्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे लेखकाने की एक दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या एका निस्वार्थी आणि निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केलेले आहे. आणि त्या संदर्भात साहेबांचा जो गैरसमज झालेला असतो हा गैरसमज या पाठातून लेखकाने दूर केलेला आहे. तर चला पाहूया आपण पाठ. मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फायली सावरत विकासने विचारले. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले. म्हणजे आता आपण आतमध्ये येत असताना तुम्ही कसं विचारता आत येऊ का, तसं वर्गात असताना तुम्ही कसं विचारता आत येऊ का म्हणून, त्याच पद्धतीने ऑफिसमध्ये साहेब बसलेले होते आणि विकासने औपचारिकरित्या साहेबांना विचारलं, मी आत येऊ का सर? मग हातातली फाईल सावरत विकासने त्यांना हा प्रश्न केला. त्याच्या हातात फाईल होती आणि साहेब पण कुठली तरी फाईल तपासत होते, पाहत होते. त्यांनी मानेनेच काय म्हटलं त्यांना हो म्हटलं, यायला परवानगी दिली आतमध्ये. आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या सुरात बोलले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाबिलंदर असतात. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. म्हणजे साहेबांनी काय तक्रार केली आल्याच विकासकडे की काल जो मुलगा तो आला होता पाण्याची बाटली घेऊन, त्या मुलाने 100 रुपयाची नोट नेली आणि ती नंतर सुट्टे पैसे किंवा काही भागारी राहिलेले पैसे दिलेच नाहीत. तर ती पाण्याची बाटली मला कितीला पडली? 100 रुपयाला. मग त्याची तक्रार त्यांनी काय केली? विकासकडे केली. क्षणभर विकासलाही वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावेत. पण त्याने तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून काही सांगू नका. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले? साहेब म्हणाले. साहेबांनी काय केलं? नाराजीच्या सुरातच त्याला एकदाच फैलावलं की विकासाला सांगितलं की अशी ही मुलं नंतर ऑफिसमध्ये आलेली किंवा कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत. तर त्यामुळं विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी पण ते सत्य नसावे असं विकासच्या मनात सारखं विकासचं मन त्याला सांगायचं की जे काही घडलेलं आहे ते काय खरं नसावं, काहीतरी अडचण असावी नक्कीच त्या मुलाची. राजू हा मुलगा फसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. म्हणजे 1 महिन्यापासूनची विकासची जी ओळख होती त्या ओळखीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जाणलं होतं की तो मुलगा काय फसवी करणारा नाही म्हणून. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती. जी विकासची मेहुणी म्हणजे त्याच्या बायकोची बहीण. तर विकासची मेहुणी किंवा म्हणजे आपण बायकोची बहीण पण असते आणि आपण आत्याच्या मुलीला म्हणजे मामी बहीण किंवा मेहुणी पण म्हणतो. तर विकासची मेहुणी जी आहे ती टाटा कॅन्सरच्या सेंटरमध्ये काय झाली होती? ॲडमिट झाली होती. बी विंगमध्ये दाखल झाली होती. आणि विकास सकाळ संध्याकाळी त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता. म्हणजे टाटा कॅन्सरचं जे सेंटर आहे, दवाखाना जो आहे
त्याच्या शेजारीच काय होतं की विकासचं कार्यालय होतं आणि तो काय करायचा, सकाळ संध्याकाळी डबा त्यांना पोचवायला जायचा. आणि तिथला त्याचा वावर काय झाला होता, नित्याचं झालं होतं, म्हणजे दररोजच हे झालं होतं, त्याचं नेहमीचंच झालं होतं. तर एक दिवस एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी लावलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याची आव्हान केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. म्हणजे त्याचे लक्ष एका बाजूला उभ्या असलेल्या एका मुलाकडे गेले आणि त्या मुलाकडं लक्ष वेधण्यासारखं काय होतं, तर त्यांनी काय केलं होतं की आपल्या गळ्यामध्ये एक छोटीशी पाटी अडकवली होती आणि त्याच्यावर काय लिहिलं होतं की उरलेलं अन्न टाकून देऊ नका, तर माझ्याकडे द्या. म्हणण्याचा उद्देश काय की दवाखान्यात आल्यानंतर, पेशंटला भेटायला गेल्यानंतर बरेच लोक काय करतात की डबे नेतात आणि मग एका दिवसात समजा एका पेशंटजवळ जर 3-4 लोक जर गेली जवळची आप्तेष्ट, म्हणजे पाहुणे मंडळी, तर ते काय करतात, काही ना काही घेऊन जातात आणि अशाने काय होतं, अन्न शिल्लक राहतं. मग त्यामुळं ते काय होतं, अन्न टाकून दिलं जातं. तर त्याच्यामुळं त्या मुलाने काय सांगितलं की म्हणजे पाटी काय लावली गळ्यामध्ये की उरलेलं अन्न काय करा, टाकून देऊ नका, तर ते माझ्याकडे द्या. आणि त्याच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीमध्ये पण त्याला विकासला वाटलं की थोडंसं अन्न असावं. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले. तुझं नाव काय, तू कुठला, येथे का आलास, कोणत्या येथे शिकतोस वगैरे. म्हणजे त्यांनी काय केलं, विकासने त्याला एका बाजूला बोलवून घेतलं आणि त्याला चिकित्सा वाटली त्या मुलाबद्दल, असं पाटी लिहिल्याबद्दल आणि त्याच्याबद्दल कुतूहल वाटून त्यांनी काय केलं, अनेक प्रश्न त्याला विचारायला सुरुवात केली की तुझं नाव काय, तू कुठून आला आहेस, कोणत्या इयत्तेमध्ये शिकतोस वगैरे वगैरे. तर साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तो हाच मुलगा राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा. तो कुठला होता, तर वाशिम जिल्ह्यातील एका खेडेगावचा. आणि काल साहेबांनी जी तक्रार केली होती राजूबद्दलची, तो राजू हा जो मुलगा होता तो हाच होता. ह्याच्याविषयी साहेबांनी तक्रार केलेली होती. तर 5वी इयत्तेत शिकणारा तो मुलगा होता. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झाली होती. 1 महिन्यापूर्वी तिच्या आईला काय झालं होतं, पोटाचा कॅन्सर झाला होता आणि त्याच्यामुळं ती तिथं ॲडमिट होती किंवा तिला तिथं दाखल करण्यात आलं होतं. कर्करोग म्हणजे कॅन्सर. तो आणि त्याची आई ते याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडी वजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. म्हणजे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं की त्याची परिस्थिती किंवा जी ही आहे घरातली परिस्थिती त्याची काय होती, बेताची होती. आणि आई आणि त्याच्याशिवाय घरामध्ये तिसरे कोणीही नव्हते. कमवतं असं दुसरं तिसरं कोणीही नव्हतं. एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीच्या शिवाय बाकी काही नव्हतं. खूप परिस्थिती त्याची काय होती, बिकट होती. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा आला होता. त्याच्यामुळं आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. सुरुवातीला काय झालं की आईजवळ तो थांबायचा. नंतर काय झालं की कंटाळा आला. आता 1 महिना होऊन गेला होता आईला आणि त्यामुळं त्याला काय झालं की नंतर कंटाळा यायला लागला. मग तो आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे म्हणजे बाहेर पडे दवाखान्याच्या सेंटरच्या. आईने त्याला विचारले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथेच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. मग त्याच्या लक्षात काय आलं, तो इकडे तिकडे ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेला लक्षात आलं त्याच्या की पेशंटबरोबर जे लोक येतात बाकीची, म्हणजे 3-3, 4-4 दिवस त्यांना, किंवा आता काय एखाद्या पेशंटला समजा 1-2 महिने ॲडमिट करायची वेळ येते. त्यावेळेस घरून कोण नाही आलं की एखादा माणूस त्याच्याजवळ राहतोच. आणि त्या पेशंटला नंतर काय होतं की गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पैसा नसतो, काही नसतं आणि त्या पैशासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरायची वेळ येते. मग अशा वेळेला दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देत होते. त्याच्या असंही लक्षात आलं की दुसरीकडे काय होतं की बरेच लोक काय होतात, जेवण करून शिल्लक राहिलेलं अन्न जे आहे, उरलेलं अन्न जे आहे ते फेकून देतात कचराकुंडीमध्ये. ते अन्न जर गरजूंना मिळाले तर त्याच्या लक्षात आलं की आता हे जे अन्न आहे फेकून देतात ते लोक,
आणि तेच अन्न जर गरजू लोकांना मिळालं तर तर काय होईल? मग त्याने काय केलं की एक पुठ्ठा घेतला, त्याच्यावर लिहिलं, उरलेले अन्न फेकू नका, मला द्या. मग त्यांनी काय केलं की एक पुट्टा घेतला एक छोटासा आणि त्याच्यावर लिहिलं त्यांनी की उरलेलं अन्न फेकून देऊ नका, काय करा ते मले द्या. बघा हां, 5वीला मुलगा तो आहे आणि त्याचं वय किती छोटंसं, तरी पण त्याच्या डोक्यामध्ये एवढी छानशी सुबकशी कल्पना यावी. ह्या मुलाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर मी ते उपाशी लोकांना देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवलेली होती आणि त्यांनी कोणतीही लाज न बाळगता ती पुठ्ठ्याला दोरी बांधून त्यांनी ती पाटी काय केली, ती गळ्यात अडकवली होती. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. मग राजूच्या गळ्यातली जी पाटी आहे ती वाचून लोक काय करायला त्याच्याकडे अन्न देऊ लागले. कचराकुंडीत टाकण्याच्या ऐवजी म्हणजे कचराकुंडीत न टाकून देता त्याच्याकडे द्यायला लागली आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे अन्न जमा होऊ लागलं, भरपूर जमा होऊ लागलं आणि तो ते अन्न गरजूंना द्यायला लागला. मग त्याच्या डोळ्यामध्ये जे समाधान होते ते पाहून त्याला हायसे वाटायचे, म्हणजे स्वतःलाच त्याला ते मनाला समाधान व्हायचं की एखाद्याला आपण मदत करतोय म्हणून. दवाखान्यातल्या पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर तो पळत जाऊन आणून द्यायचा. म्हणजे एखाद्या पेशंटला जर काय आणून द्यायचं असेल तर तो पटकन जायचा, पळत जाऊन घेऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटच्या जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो म्हणून बिनधास्त निघून जायचा. म्हणजे शेजारचे जे काही एखादे पेशंट आहेत किंवा वॉर्ड असतं त्या वॉर्डमध्ये आजूबाजूचे पेशंट जे आहेत ते काय करायचे काही वेळेला की राजू मी बाहेर जाऊन येत आहे आणि तोपर्यंत तू पेशंटकडे लक्ष दे, म्हणजे त्याला हवं नको आहे काय ते पहा, म्हणून तो बिनधास्तपणे निघून जात असायचे. BVमधल्या सर्वांना त्याची भारी कौतुक होते. म्हणजे लोकांना हळूहळू त्याचे कौतुक वाटायला लागले. असा हा चंचल चपळ राजू त्यांना सगळ्यांनाच आवडू लागला. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितले. मग काय झालं की दररोज विकास काय करायचा, पाण्याची बाटली त्या हॉटेलमधून, कार्यालयाच्या शेजारीच काय होतं की हॉटेल होतं, म्हणजे कार्यालयाच्या शेजारी सेंटर पण होतं जवळपासच्या अंतरावर आणि त्याच्या शेजारी काय होतं की हॉटेल पण होतं. आणि त्या हॉटेलमधून विकास काय करायचं की पाण्याची बाटली दररोज कार्यालयात न्यायचं, कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये न्यायचा. पण त्याला काय झालं, एक दिवस उशीर झाला कार्यालयात पोचायला, म्हणून त्याने काय केलं की राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचायला सांगितली. पाण्याच्या बाटलीचे पैसे त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचू लागला. मग आता हे काय झालं की अधूनमधून तो राजू काय करायला लागला की पाण्याची बाटली विकासकडे पोहोचू लागला. हे काम राजू आनंदाने करायला लागला. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकासकडे पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. म्हणजे राजू पाण्याची बाटली विकासकडे आणून देतो आहे हे त्याच्या साहेबांनी बऱ्याच वेळेला पाहिलेले होते. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला असता त्याने काय केलं की एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. मग त्यावेळी साहेब म्हणाले 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. मग विकासकडे राजू दररोज येऊन पाण्याची एक बॉटल देऊन जातो. हे पाहिल्यानंतर त्याच्या साहेबांनी पण एके दिवशी त्याला सांगितलं पाण्याची बाटली आणून द्यायला, पण साहेबांकडे काय होते, सुट्टे पैसे नव्हते, 20 रुपये शिल्लक नव्हते राहिलेले आणि त्याच्यामुळं म्हणजे सुट्टेच नव्हते पैसे. आणि त्यांनी काय केलं की मग राजूला सांगितलं की माझ्याकडे 100ची नोट आहे, तर काय करावे. तर मग राजू म्हणाला की 100ची नोट आहे तर मी राहिलेले पैसे तुम्हाला 80 रुपये राहतात, 20 रुपयाची पाण्याची बॉटल तर 80 रुपये राहतात, तर मी तुम्हाला ती 80 रुपये माघारी आणून देतो. साहेबांनी त्याला 100ची नोट दिली आणि राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. मग तो राजू जो गेला 100ची नोट घेऊन तो नंतर आलाच नाही. मग साहेबांना
साहेबांना सारखं वाटायचं की राजूने काय केलं, आपल्याला फसवलं, खोटं बोलला, काहीतरी काय झाले असेल नक्की. ह्या विचारामध्ये विकास म्हणजे विचारात घडला. विचार करू लागला विकास की असं कसं झालं असेल बरं. असा हा जो मुलगा होता की तो दुसऱ्यांना मदत करणारा, आणि त्याने असं अचानक का बरं राहिलेले सुट्टे पैसे दिले नाहीत माघारी, काहीतरी अडचण असेल त्याची. विकास विचारात घडला. तेवढ्यात सर आत येऊ का, राजूच्या वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. म्हणजे सर आत येऊ का म्हणून राजूच्याच वयाच्या एका मुलाने काय केलं की विकासला विचारलं की मी आतमध्ये येऊ का. तो दारात उभा राहिला. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ये बोल, काय काम आहे. म्हणजे राजूसारखाच राजूच्या वयाचाच मुलगा, म्हणजे तो पण काय असणार आहे, 5वी-6वीच्या इयत्तेमध्ये असणार आहे. आणि त्यांनी काय केलं की आतमध्ये येऊ का म्हणून विचारलं. त्याला आतमध्ये यायला साहेबांनी आणि विकासने सांगितलं. मग तो म्हणाला की सर, मी इरफान, राजूचा मित्र. त्याने त्याची ओळख करून दिली. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर, ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. मग इरफानने काय केलं की खिशातून 100ची नोट काढली आणि साहेबांसमोर दिली. साहेबांना सांगितलं की ही नोट कोणी द्यायला सांगितलेली आहे, तर राजूने द्यायला सांगितलेली आहे. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. म्हणजे साहेब आणि विकास हे दोघांनाही चकित झाले ते ऐकून की कसं काय राजूने स्वतः न येता मित्राजवळ त्यांनी पैसे दिले पाठीमागं, म्हणजे माघारी पैसे सगळे दिले. तर राजू कुठं आहे, विकासने विचारले राजू कुठं आहे म्हणून. मग सर, तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का. तर त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्यासाठी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती. गावी जाण्याआधी म्हणजे त्याचं काय झालं अचानक की आईला सुट्टी मिळाल्यामुळं तो आईला गावी घेऊन गेला आणि ते पैसे त्याला काय देता आले नाहीत म्हणून त्यांनी मित्राजवळ दिले पैसे ते, आणि त्यांना गावी जाण्याआधी ही नोट तू साहेबांना दे असं त्यांनी सांगितलं. असे म्हणत इरफान आला तसा तो बाहेर पडला. 100ची नोट देऊन तो बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, विकास, मला माफ कर. माणूस ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे. त्या मनाने मी फार अनुभवशून्य आहे. या नोटीतले 80 रुपयेच माझे आहेत. बाकी 20 रुपयांचं काय. यावर विकासही निरुत्तर झाला. मग आता साहेबांना त्यांच्या बोलण्याचं काय झालं की वाईट वाटलं. आपण राजूबद्दल असा विचार करत होतो, त्याच्याबद्दल तो इतका चांगला असूनसुद्धा त्याच्याबद्दल वाईट विचार आपण केले आणि असं तसं म्हटलं. म्हणून त्यांनी विकासजवळ म्हटले की मला माफ कर विकास, मी ओळखू शकलो नाही त्याला, आणि त्याच्यामुळं तू काय कर की माझे 80 रुपये आहेत, बाकी 20 रुपयांचं मी काय करू राहिलेल्या, असा प्रश्न त्यांनी विचारला विकासला. आणि विकासही त्याच्यावर काय झाला, निरुत्तर झाला. म्हणजे त्याला विकासजवळसुद्धा त्याचं उत्तर नव्हतं. म्हणजे मुलांना आता पाहिलं का तुम्ही की एखाद्याला असं हे करून, म्हणजे आपण एखाद्याला न पाहता एखाद्याविषयी आपण कोणतंही हे काढू शकत नाही, काय अनुमान काढू शकत नाही. तर तो मुलगा हा चांगलाच होता. दुसऱ्यांना मदत करणं हे त्याचं काम होतं. आणि इतक्या छोट्या वयामध्ये त्यांनी खूप म्हणजे त्याच्याकडे म्हणजे अक्कल होती किंवा दुसऱ्यांना मदत करण्याची जी ही होती, काय कुवत होती. आजकाल हल्ली कोण कुणाला मदत करत नाही, माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही. तर अशा ह्याच्यामध्ये राजूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर तुम्हाला हा पाठ आवडला असेलच, आणि हा पाठ नक्की तुम्ही छानपैकी अभ्यासा. धन्यवाद.